हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना। मी रश्मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे टेस्टी बाईट बाय रश्मीमध्ये। तर टिफिन सिरीज एपिसोड नंबर 5 मध्ये आजची रेसिपी आहे राजमा चावलची रेसिपी। टिफिनमध्ये द्यायला खूपही मजेदार अशी ही रेसिपी बनते, नक्की ट्राय करा। राजमा चावल बनवताना सर्वप्रथम आपण एक रात्र आधी मी राजमा छान पद्धतीने भिजायला ठेवला होता। आता मी कुकरमध्ये त्याच्या शिट्या लावून घेते। कुकरमध्ये आपल्याला त्या शिट्या लावायच्या अगोदर कुकरमध्ये मी राजमा ट्रान्सफर केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल, थोडीशी मीठ आणि एक बारीकसा दालचिनीचा तुकडा लावून कुकरमध्ये छान पद्धतीने राजमा शिजवून घेते। 2 मोठ्या शिट्या आणि 3 मीडियम साईज मध्ये शिट्या घेऊन घेते। त्याच्यानंतर मी राजमाच्या मसाल्याची तयारी करते। त्याच्यामध्ये मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतले मोठ्या साईज मध्ये कापून। त्यानंतर एक पूर्ण लसणाची गड्डी घेतली आहे, ती मी कांद्यामध्येच त्याची पेस्ट करताना कांद्यामध्येच मी त्याची पेस्ट केली आहे। आता इथे आपल्याला 2 मीडियम साईजचे टमाटे लागणार आहे, याची देखील आपल्याला पेस्टच करून घ्यायची आहे। जसे की आपण बघितलंय मी याआधी 3 मीडियम साईजच्या कांद्यांची त्याच मध्ये पेस्ट करताना मी लसूणची गड्डी टाकली आहे। सो ती लसूण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। सो कांदा आणि लसणाची पेस्ट एकत्र करायची आहे आणि त्यानंतर टमाट्याची पेस्ट वेगळी करायची आहे। सो थोडीशी अद्रक लसणची पेस्टही वेगळी करून ठेवायची, कारण बघत आहात तुम्ही मी कांद्यामध्ये टाकताना फक्त लसूण टाकलाय, त्यामध्ये मी आलं टाकलेलं नाहीये। सो आता आपण डायरेक्टली जाऊयात तडक्याकडे। तडका करत असताना आपण कढई ठेवली आहे गॅसवर कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 मोठे पळी तेल। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकले आहे थोडासा जीरा, त्यानंतर 2 ते 3 तमालपत्र छान पद्धतीने तडतडून द्यायचे। तडतडून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकत आहोत 2 मसाला विलायची, 2 मसाला विलायची नंतर 2 लवंग, 2 मिरे, आणि ते छान पद्धतीने आपण परतावून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकत आहोत 3 मीडियम साईजची जी कांद्यांची आपण पेस्ट बनवली होती आणि त्याच्यामध्ये जी आपण लसूणची बारीकशी पेस्ट बनवली होती ती छान पद्धतीने आपल्याला परतावून घ्यायचंय। छान पद्धतीने कांद्याचा रंग बदलून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकत आहोत 3 बारीक चिरलेले मिरच्या, हिरव्या मिरच्या। हे फक्त हे ऑप्शनल आहे, मी थोडं तिखटपणा असावा म्हणून मी 3 मिरच्या त्यामध्ये टाकलाय, तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाका। ते छान पद्धतीने परतावून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकली आहे टोमॅटोची पेस्ट। टोमॅटोची प्युरी ही छान पद्धतीने परतावून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकले आहे आपले सगळे सुखे मसाले, ज्यामध्ये येतं 1 चमचा हळद, 2 चमचा काश्मीरी लाल मिर्च, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा राजमा मसाला टाकलाय, चवीनुसार मीठ टाकलंय आणि हे सर्व मी छान पद्धतीने मिक्स करून घेतलंय। आता ह्या स्टेजला मी त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्टही टाकली आहे। सो तेही मी छान पद्धतीने मिक्स करून घेते, कारण हे मसाले छान पद्धतीने भाजले गेले पाहिजे। एका बाजूने आपला कुकरही शांत होतोय, कुकरचे विसल्स झाले आहे, ज्यामध्ये मी 2 मोठे शिट्या घेतल्या आहे। त्यानंतर 3 मीडियम साईजच्या शिट्या घेऊन राजमा छान पद्धतीने शिजवून घेतला आहे। इथे छान पद्धतीने मसालाही शिजतोय। त्याच्यामध्ये आता आपण टाकली आहे मस्त हाताने सुरगळून कस्तुरी मेथी। कस्तुरी मेथीने जो स्मेल येतो तो एक लाजवाब स्मेल असतो, तो एक खूप भारी टच असतो प्रत्येक भाजीला। कश्मीरी मेथी, कस्तुरी मेथी प्रचंड भारी काम करते प्रत्येक भाज्यांमध्ये। सो तीही टाकून आपण छान पद्धतीने परतावून घेतोय राजम्याचा मसाला। ह्याची देखील प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी चवीसाठी एक नाचच्या बरोबर असते ना तशी एक अर्धा चमचा साखर टाकते, यानी एक छान टेस्ट येते। साखरेने एक हलकासा, एकदम हलकासा मायनरचा एक गोडवा येतो ना, तो एक छान लागतो राजम्यामध्ये। सो एक हलकीशी साखर टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये, ती छान पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आता कुकरमध्ये जो आपला राजमा शिजलाय तो राजमा आपल्याला पाण्यासकट ह्या मसाल्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे, तो छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे। आता बघा राजमा ऑलरेडी शिजलेला आहे, आपला ऑलमोस्ट राजमा झालेला आहे, राजमाही आपला ऑलरेडी शिजलेला आहे। आपल्याला फक्त छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय हे, आणि हे जे आत्ता आपण मसाले टाकले त्याचा कच्चापणा कमी करण्यासाठी एक 10 मिनिटं त्याला छान पद्धतीने उकळी येऊन द्यायची आहे। उकळी येऊन दिल्यानंतर आपला राजमा खाण्यासाठी रेडी आहे। सो त्यानंतर मी पुन्हा एकदा वरतून छान पद्धतीने स्प्रिंकल करते कस्तुरी मेथी आणि थोडीशी धनिया छान पद्धतीने वरतून स्प्रिंकल करायची। येस, रेडी टू ईट आहे आपला राजमा। एक 10 मिनिटं त्याला छान पद्धतीने त्याचा मसाल्यांचा कच्चेपणा जाऊन दिल्यानंतर टेस्ट ही अप्रतिम लागते। नक्की घरी ट्राय करून बघा राजमा चावल। खूप क्विक रेसिपी मी ही सांगितली आहे, बिकॉज खूप सोपी आहे, इझी आहे बनवण्यासाठी। टिफिनमध्ये तर ॲज ऑफकोर्स तुम्ही देऊ शकता, आपण टिफिनच्याच रेसिपीज बघतोय। भाजी काय करायची म्हटल्यानंतर आपण हेही करू शकतो। येस, तो राजमा चावल आपला रेडी आहे। सो येस, टेस्टी बाईटला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर
सर्वप्रथम जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.